हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण वांग्याचा रस्सा बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने। ह्याच्या अगोदरही मी वांग्याचे भरपूर व्हिडिओ टाकले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो वांगे घेतली आहेत आणि अशा प्रकारे मी त्याचे काटे काढून घेतले आहेत। आणि आपण काटे काढून घ्यायचे कारण की खाताना आपल्याला त्याचा काट्याचा त्रास नाही झाला पाहिजे। तर मी सगळ्या वांग्याचे अशा प्रकारे काटे काढून घेणार आहे आणि थोडेसे वरचा शेंडा मी काढून टाकणार आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता आपण सगळ्या वांग्याचे अशा प्रकारे काटे काढून घेतल्यावर असे 4 भाग करायचे आहेत आणि आतमध्ये किडके वगैरे आहे का नाही ते बघायचे आणि आपण ते वांगे पाण्यात टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले वांगे काळे नाहीत पडले पाहिजे। आता आपण सर्व जे वांगे आहेत ते अशाच प्रकारे 4 भागात कट करून घ्यायचे आहेत। आता आपण हे सगळे वांगे असे थोडेसे हाताने चोळून घ्यायचे कारण की वरची घाण ती निघून जाईल आणि हे वांगे आपण असेच पाण्यात ठेवायचे। आता आपण ह्याचा मसाला तयार करूया। आता आपण थोडंसं सुकं खोबरं घ्यायचंय आपल्या अंदाजपणे आणि त्याचे असे काप करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आणि आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडंसं अद्रकही टाकायचंय आणि थोडीशी जिरी, थोडंसं हिंग पण टाकायचंय, पाव चमचा इतकं। आणि आता आपण त्याच्यात पाणी घालून ते सगळं मिश्रण बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण ते मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आता आपण ते मिश्रण बारीक झालं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूटही घालायचा आहे, थोडीशी हळद टाकली आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपलं घरचं काळं तिखट टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळं तिखट टाकू शकता आणि 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण आपण चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। आणि आता आपण जे वांगे पाण्यात ठेवली होती ते वांगे आपण पाणी नितळून अशा प्रकारे हा सर्व मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा मसाला मी सर्व वांग्यात भरून घेतला आहे। आता मी गॅस ऑन करून एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे इतकं तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि एक कांदा बारीक चिरलेला टाकला आहे, तो आपण आता चांगला भाजून घेऊया। आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। तर कांद्याला चांगला गोल्डन कलर आल्यावरती आपण त्यामध्ये जी वांगी मसाला भरून ठेवली आहे ती वांगी आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायची आहेत। तर मी सर्व वांगी त्या कांद्यामध्ये टाकून घेतली आहेत। 2 ते 3 मिनिटं आपण हे वांगी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि ही वांगी जी आपण टाकली होती ती मी चांगली अशी परतून घेतली आहे। आणि जो वांगी भरून मसाला उरला होता तो मसालाही आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि तोही आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे। हाही मसाला आपण 1 मिनिट चांगल्या तेलामध्ये भाजून घेऊया। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मीडियम गॅस करून 5 मिनिटं असंच ठेवूया। 5 मिनिटं झाली आहे तर आता आपण झाकण काढून बघूया। तर तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छानपैकी शिजला आहे आणि मसाल्याने तेलही सोडलं आहे। आपण ह्याच्यामध्ये जे मिक्सरचं भांडं आहे ते विसळून त्याच्यात पाणी टाकूया।
आता तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता, कारण की थोडं जास्तच टाकायचं आहे आपल्याला, थोडा याचा पातळ रस्सा करायचा आहे। तर मी अशा प्रकारे पाणी घातलं आहे। तर आपल्याला याच्यात मीठ टाकायची गरज नाही, कारण की आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं। तर आता तुम्ही बघू शकता वांग्याला चांगली अशी उकळी आली आहे। आता आपण स्लो गॅस करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपण ते वांगे हलवत राहायचे। किमान 15 मिनिटं तरी आपल्याला हे स्लो गॅसवरती वांग शिजून द्यायचं। तर 15 मिनिटं झाली आहे आणि मी अधूनमधून वांग्याची भाजी हलवून घेतली होती, जेणेकरून आपले वांगे पूर्णपणे शिजलं गेलं पाहिजे, नाहीतर एका बाजूने शिजतं एका बाजूने नाही शिजत। तर आता आपण चेक करूया, वांग आपलं सगळ्या बाजूने शिजलं गेलं आहे। तर आता मी गॅस बंद करत आहे। तयार झाला आहे आपल्या वांग्याचा रस्सा। तर तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्कीच आवडेल। तुम्हाला हा वांग्याचा रस्सा ज्वारीच्या भाकरीत किंवा बाजरीच्या भाकरीत चुरून खायला नक्की आवडेल। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर जर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा नवीन आणि छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल